स्टार्ट सर. नमस्कार. मी सुनील गोरख शिंदे, महासचिव स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र. गेली 3 वर्ष झालं मी स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्राचं काम करतो आहे. आणि याच्या अगोदर जसं की मार्शल आर्टमध्ये 10 ते 15 वर्ष झालं मी काम करतो आहे. परंतु पहिल्यांदाच आपले जे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत, जे ग्रामीणचे विद्यार्थी असो किंवा सिटीचे विद्यार्थी असो, या सर्व विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑलिम्पिकमार्फत एक ऑलिम्पिक स्टेज या असोसिएशननं निर्माण करून दिलेलं आहे. आतापर्यंत स्टुडंट ऑलिम्पिक महाराष्ट्रामधून 3 वर्षामध्ये 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. जे विद्यार्थी आतापर्यंत त्याला स्टेज मिळत नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना आपण स्टेज मिळवून दिलेलं आहे. स्टुडंट ऑलिम्पिक जसं की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करत आहे, कल्चर ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करत आहे, एज्युकेशन ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करत आहे. स्पोर्ट्समध्ये जसं की कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे बरेचसे गेम आहेत. आणि कल्चरमध्ये जसं की भारताची संस्कृती जे की लुप्त होत चालली, त्या संस्कृतीचं जतन आणि घडण हे या ऑलिम्पिकमार्फत होतं. जसं की पंजाबचा भांगडा आहे, महाराष्ट्राची लावणी आहे. तर या कल्चरची देवाणघेवाण, या सांस्कृतिक विभागाची देवाणघेवाण या स्टुडंट ऑलिम्पिकमार्फत होते. सांस्कृतिक विभागामध्ये तुम्ही म्हटलं तर स्टेट डान्स आहे, सोलो डान्स आहे, फेस्टिवल डान्स आहे, बरेचसे नृत्य विभाग आहे, गायन विभाग आहे, रांगोळी आहे, मेहंदी आहे. म्हणजे प्रत्येक मुलामध्ये मुलीमध्ये जे कलागुण आहेत, त्या कलागुणांना ते कलागुण त्यांच्या घरापर्यंत मर्यादित न राहता, एक 4 दिवारीमध्ये बंदिस्त न राहता त्यांना एक आपण स्टेज द्यावे. आणि भारताची संस्कृती राज्याला, एका राज्याची दुसऱ्या राज्याची ओळख होणार आहे, संस्कृतीची ओळख होणार आहे. आणि एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये ज्या विद्यार्थ्याला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट नाही आहे, ज्या विद्यार्थ्याला सांस्कृतिक विभागामध्ये इंटरेस्ट नाही आहे, अशा विद्यार्थ्यासाठी आपण शिक्षण विभागामध्ये आपण त्यांचं जे नॉलेज आहे, जसं की जनरल नॉलेज असेल, मॅथमॅटिक्स असेल, इंग्लिश असेल, या सब्जेक्टमधून आपण या विद्यार्थ्यांना स्टेज